नमस्कार. येणारी तारीख म्हणजे 18 ऑगस्ट. ही बाजीराव पेशवे, वीर योद्धा बाजीराव पेशवे यांचा जन्मदिवस. बाजीराव पेशव्यांच्या जन्मदिवसाचं निमित्त साधून बाजीराव पेशव्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या घटनांचा आढावा काही भागांच्या मध्ये घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. अर्थात सणावळ्या सांगून इतिहासाच्या पद्धतीने सांगत याला मला रटाळ वाटावं असं करायचं नाही आहे. बाजीरावांच्या कौतुकाच्या राशी उभा करून मी बाजीरावांची आरती गातोय असंही भासवायचं नाही आहे. बाजीरावांच्या आयुष्यात घडलेल्या खऱ्या घटना, त्याही महत्त्वाच्या खऱ्या घटना कथारूपामध्ये आपल्यासमोर मांडून बाजीराव आपल्याला परिचित करून देण्याचा माझा विचार आहे. त्यामुळं सुरुवात आजपासून करतोय. बाजीरावांचा जन्म डुबेरे गावात झाला वगैरे या सगळ्या कथा भागात येत राहतील. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत राहील. जन्म झाला, मोठे झाले, वाढले, या सगळ्या गोष्टीमध्ये मला कपरदिकही रस नाही. मराठा साम्राज्याच्या मध्ये पेशवे पदाची निर्मिती करून छत्रपती शाहू महाराजांनी हे राज्य संचलित करणे, वाढविणे, सारा वसूल करणे ही सगळी जबाबदारी पेशवे या पदावर दिलेली होती. आणि बाळाजी विश्वनाथ कोकणातून आलेले होते. ज्यावेळी बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांच्या मदतीला गेले त्यावेळी शाहू महाराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सुटका मिळालेली होती. आणि या सुटकेनंतर सातारची गादी, जे साताऱ्यात असलेले वंशज, छत्रपती राजारामांचे वंशज, हे शाहू महाराजांना स्वीकारायला तयार नव्हते. अशा वेळी मराठा साम्राज्यातील ज्या निवडक सरदारांनी शाहू महाराजांना राजा म्हणून स्वीकारलं आणि प्रस्थापित केलं, त्यातले एक बाळाजी विश्वनाथ. बाळाजी विश्वनाथांना पेशवा म्हणून नेमल्या गेलं. आणि 1720 साली एक धक्कादायक घटना घडली. सासवड या गावी बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला. त्यानंतर मराठा साम्राज्याचा पेशवा कोण हा एकमेव प्रश्न उपस्थित राहिला. मराठा साम्राज्यामध्ये जी काही मंत्री वगैरे प्रभाव होती त्यातल्या नेमक्या कोणत्या पदावर कोण काम करत होतं आणि कोणकोणती पदं रिक्त होती याची माहिती मी तुम्हाला आधी छोटीशी ग्राफिक्समधून देतो, ती बघा. छत्रपतींच्या दरबारामध्ये 9 प्रधान होते. त्याच्यामध्ये पेशवे ही जागा रिक्त झालेली होती कारण बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला होता. दुसरे अमात्य जे अंबाराव बापूराव हनवते कार्यरत होते. सचिव म्हणून नारोशंकर होते. मंत्री म्हणून नारोराम शेणवी हे कार्यरत होते. सेनापती पदाची जागा खंडेराव दाभाडे यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेली होती. पुढे कालांतराने खंडेराव दाभाडे यांचे पुत्र त्र्यंबकराव दाभाडे यांना सेनापती केलं गेलेलं होतं. पण पेशवे पदाच्या जागेसोबत ही सुद्धा जागा रिक्त झालेली होती. 6वे प्रधान होते सुमंत. सुमंत पदावर आनंदराव कार्यरत होते. 7वे प्रधान न्यायाधीश, तिथे होनाजी अनंत कार्यरत होते. 8वे प्रधान पंडितराव, तिथे मुदगल भट्ट उपाध्ये हे कार्यरत होते. तर 9वे प्रतिनिधी होते जे श्रीपतराव म्हणून होते. श्रीपतरावांचाच बाजीरावांचा पेशवे करण्याला विरोध होता. यानंतर आता पहिल्यांदा जबाबदारी होती ती पेशवे पद भरण्याची. या पेशवे पदावरती दावा सांगायला स्वतः बाजीराव, पहिला बाजीराव बाजीराव आपल्या आले आणि छत्रपतींच्या दरबारात येऊन त्यांनी विनंती केली 1720 सालीच की मला आता या पेशवे पदाची वस्त्र देण्यात यावीत. पेशवे पदाची वस्त्र मागितल्यानंतर महाराज शाहू छत्रपतींनी यांना स्पष्टपणे सांगितलं की हो, आम्ही तुम्हाला पेशवे पदाची वस्त्र देऊ. आणि त्यासाठी दरबार भरवला. दरबारात लोक जमा झाली आणि श्रीपतराव प्रतिनिधी यांनी पहिल्यांदा याला विरोध केला. ते म्हणाले की अवघ्या 20 वर्षाचा मुलगा आहे, अनुभव आहे का? बरं, सगळ्यात मोठी गोष्ट, आता कोकणस्थानच्या मध्ये आपल्याला पेशवेपद द्यायचं नाही आहे. हा अनुभवहीन आहे, छोटा आहे. हा सारा गोळा करू शकेल का? लढाया लढू शकेल का? हे सगळे प्रश्न होते. खरं तर बाजीराव त्यावेळी पूर्णतः अनुभवी होते. वय 20 असलं तरी आपल्या पित्यासोबत
दिल्लीच्या स्वाऱ्या करून त्यांनी दिल्लीच्या साम्राज्याचा अभ्यासही केलेला होता. कुठले सरदार, कोण, कसे व्यक्तिगत स्वार्थाने ग्रस्त आहेत, त्यासाठी आपल्या स्वार्थ साधण्यासाठी कोण कोण काय काय करू शकतं, या सगळ्याचा अंदाज बाजीरावांना होता. पण काही दरबारातील काही लोक बाजीरावांना पेशवेपद द्यायला नाकारत होते. काहीही करून द्यायचंच नाही अशी स्थिती होती. बाजीरावांनी आपल्या बुद्धिचातुर्याचा, तो जो आपण चित्रपटातला प्रसंग पाहतो ना, की बाण मारला, वाळूत रुतलेला, मोरपंख तुटला, तो खाली गेला, मग शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीची प्रचिती मिळाली वगैरे वगैरे जे आपण ऐकतो, ते बाजीरावांनी प्रत्यक्ष दरबारात दिलेलं उदाहरण आहे. आता बाजीरावांच्या म्हणणं वेगळं होतं आणि दरबाऱ्यांचं म्हणणं वेगळं होतं. दरबारी काय म्हणायचे, की आपल्याला दक्षिणेतून सारा वसूल केला पाहिजे, दक्षिणेतलं आपलं प्रबळ केलं पाहिजे. पण बाजीराव म्हणायचा, दक्षिणेत उरलंय काय? एक तर नापिकी झाली आहे, दुष्काळ पडलाय, त्यामुळे दख्खन प्रांतातून सारा मिळून स्वराज्याला श्रीमंत करता येऊ शकेल अशी स्थिती उरलेली नाही आहे. त्यापेक्षा उत्तरेतल्या राज्यांकडे आपण मोर्चा वळवला, दक्षिणेतल्या लोकांना शांत करून, तर आपल्याला अधिक फायदा होईल. दख्खनमधल्या लढाया पैसे खर्च करायला लावतात, त्या तुलनेत सारा नीट मिळत नाही, चौथाई नीट मिळत नाही, काय उपयोग काय दक्षिणेत जाऊन, असं बाजीरावांचं म्हणणं होतं. आणि उलट आपण उत्तरेत गेलो तर अधिक श्रीमंत प्रांतातून अधिक पैसे आणू शकू असं त्यांना सांगायचं. राजांनी विचारलं, म्हणजे काय? ते म्हणाले, माळवा प्रांत श्रीमंत आहे, समृद्ध आहे, तिथून आपण आणू शकतो सारा. गुजरात प्रांत आहे, तिथे बऱ्यापैकी धनधान्य आहेत, तिथून आपण पैसे गोळा करू शकतो. हे शाहू महाराजांना पटत होतं, पण दरबाऱ्यांचा विरोध मात्र कायम होता. बरेच 4 महिने हे खल करण्यात गेले. बाजीरावांना पेशवेपद काही सहज मिळालेलं नाहीये. 4 महिने बाजीराव पुणे सोडून, सासवड सोडून पेशवेपदाच्या वस्त्रासाठी साताऱ्याच्या दरबारामध्ये उपस्थित होते. रोज जावं, विनंती करावी, बघूया, करूया अशी उत्तरं मिळायची. एके दिवशी निजामाच्या विरोधात कारवाई करायची म्हणून मुघलांचा एक वकील आला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला मराठा साम्राज्याकडून 25,000ची फौज आवश्यक आहे, काही बंदोबस्त करायचे आहेत आणि त्यासाठी आपण मदत करावी. मग महाराजांनी आपल्या दरबारातल्या लोकांना सांगितलं की बघा काय जमतंय का ते. मग लोक म्हणाले, अहो एवढे सैन्य कुठून आणायचं, कसं काय करायचं, या सगळ्याविषयी खल सुरू झाला. सैन्य तर गेलं पाहिजे. पेशव्यांच्या कारभारी आबाजीपंत पुरंदरे तिथं होते. आबाजीपंत पुरंदरेंना बोलवा म्हणाले. आबाजी पुरंदरे आले आणि आबाजी विचारले, आबाजी आपण काय 25,000 सैन्य पाठवू शकता? आबाजींनी तात्काळ सांगितलं, राजे आपण आज्ञा करावी आणि आम्ही जावं, हाच शिरस्त आहे आणि ते आम्ही करणार. फक्त एवढंच की ती वस्त्र जी पेशवाईची द्यायची आहेत तेवढी दिली की आम्ही निघतो. महाराजांना कळलं आणि महाराजांनी तात्काळ बाजीरावला बोलवलं आणि 17 एप्रिल 1720 साली बाजीरावांच्याकडं पेशवेपदाची वस्त्र बहाल केली. शके 1642 असावं. बाजीरावांची वस्त्र बहाल केली आणि बाजीरावांना आदेश दिला की आपण 25,000ची फौज घेऊन दक्षिणेत जावं, तिथे निजाम उल हक याच्यावर काही कारवाई करावी आणि त्याच्याकडून सारा वसूल करावा. बाजीराव म्हणाले, ठीक आहे, मी निघतो. तात्काळ बाजीरावांनी 2 लाखाचं कर्ज घेण्याची अनुमती राजांच्याकडून घेतली आणि इथून बाजीरावांचं कर्ज घेणं सुरू होतं. पेशव्यांच्यावरती जे कर्ज होतं त्याचा एक स्वतंत्र भाग मी शेवटच्या टप्प्यात करतोय की पेशव्यांवरती कर्जबाजारी पेशवे कसे होते, कर्ज कशासाठी घ्यावं लागायचं. पहिल्यांदा 2 लाख रुपयांचं कर्ज घ्यावं असं छत्रपतींनी सांगितलं आणि 2 लाखाचं कर्ज घेऊन बाजीराव मोहिमेवर निघाले. मजल दरमजल करीत साताऱ्यातून पुण्यात आले आणि पुण्यातून त्यांनी निर्णय घेतला की आता आपल्याला या ह्याच्याकडं जायचं आहे, निजाम उल हककडं. आणि हा निजाम उल हक तत्कालीन औरंगाबादेत थांबलेला होता. बाजीराव निघाले आणि औरंगाबादच्या आधी एक गाव आहे ज्याचा
वेगवेगळ्या ऐतिहासिक दस्तावेजामध्ये दुर्गाबाद खराडी असा उल्लेख आहे, पण त्या दुर्गाबादचा आता तुर्काबाद झालाय. खराडी तुर्काबाद अशी गावं तुम्हाला तिथे सापडतील. त्या खराडी दुर्गाबाद जवळ येऊन थांबले भली मोठी फौज. या निजाम उल हकला कळलं की हे आलेले आहेत. येता येता हे काही सारा वसूल करायला थांबले नाहीत. त्यांनी सारा वसूल करायला सुरुवात केली. आणि मग निजाम उल हकला कळलं की हे सैन्य प्रचंड मोठं आहे आणि मराठ्यांचा नवा पेशवा आता शक्तीनिशी आलेला आहे. निजाम उल हकनं बोलवून घेतलं, म्हणाला काय हवं आहे, माझ्या मागं का लागलात? ते म्हणाले आमच्या मागं, तुझ्या मागं आम्हाला लागण्याची गरज नाही आहे. आमचे हेतूच एवढा आहे की तू आम्हाला आवश्यक असलेले पैसे द्यावेत. ते म्हणलं पैसे दिल्याचा मला फायदा काय? ते म्हणलं तुझं दक्षिणेतलं जे चाललंय ते आम्ही चालू देऊ, आम्ही तुझ्यावर आक्रमण करायला येणार नाही. बघा दरबारात काय सांगितलंय, दक्षिणेत काही मिळणार नाही आहे, आपल्याला उत्तरेतून कमाई करायला लागेल. याला काय सांगितलं की आमच्या दक्षिणेत येण्याचा काहीच हेतू नाही आहे, तुला त्रास देण्याचा काही हेतू नाही. तू जर आम्हाला उत्तम सारा देशील, चौथाई देशील, तर आम्ही तुला पातशाहीपासून सुद्धा वाचवू. पाठवलंय मुघलांनी, पातशाहीपासून सुद्धा वाचवू. आम्हाला खरा अटॅक करायचा आहे त्यांच्यावरती. तो म्हणला ओके, मान्य आहे. आणि त्या दिवशी निजाम उल हकने छत्रपती संभाजीनगर, तेव्हाचं औरंगाबाद, त्याच्या बाजूला चिकलठाणा, या चिकलठाण्यात करार केला, मी मराठ्यांना त्रास देणार नाही, मी चौथाई नियमित देईन आणि आत्ता ज्या चौथाईला मी टाळलं आहे त्याच्यासाठी म्हणून 50 लक्ष रुपये देईन. 50 लक्ष रुपयांची कमिटमेंट घेतली, काही पैसे घेतले आणि बाजीरावांनी आपला मोर्चा वळवला. महाराजांना कळवलं की असं असं झालंय, त्यांनी सगळं स्वीकारलेलं, निजाम उल हकनं स्वीकारलेलं आहे, तो आता आपल्याला त्रास देणार नाही. पण निजामाच्या औलादी खतरनाक बरं का, खतरनाक. ते विश्वास ठेवत नाहीत. या निजाम उल हकनी कमिटमेंट दिली आणि बाजीरावांनी या वचनांच्या आधारावर निजाम उल हकला मोकळं केलं, तिकडे मुघलांना व्यवस्थित केलं आणि आपला मोर्चा मालवा, गुजरातकडे वळवला. खानदेश, गुजरात असं करत 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 तो प्रवासाला निघाला. आणि या सगळ्यातून मोठा सारा वसूल करणे एवढाच एक हेतू होता. बाजीराव महिन्याचा प्रवास करून दूर निघून गेला आहे हे लक्षात आलं की आता निजामाच्या मनामध्ये पाप आलाय आणि ते पाप त्याला गप्प बसू देत नाहीये. त्याला आक्रमण करायचं आहे, पण निजामाचा पराभव सुद्धा करण्याची शक्ती बाजीरावाच्या मध्ये होती. ती एक वेगळी आणि रंजक कहाणी आहे बाजीरावाच्या पराक्रमाची. म्हणजे पहिल्यांदा मिलिटरी मार्च केला, सैन्य सराव केला, तिथे युद्ध केलं नाही, आणि निजामाचा पराभव केला, तिथेही युद्ध केलं नाही. अशा निजामाला तर युद्ध न करताच गंडवलाय बाजीरावांनी. कधीच त्याला असं करू दिलेलं नाही, त्याला वरफणा काढू दिलेला नाही आहे. पण बाजीरावांना मिळालेलं पेशवेपद हे सुद्धा सहजासहजी मिळालेलं नाही आहे, ते संघर्षातून मिळालेलं आहे. साम्राज्यातल्याच काही लोकांच्या विरोधानंतर मिळालेलं आहे, हे लक्षात ठेवायला हवं. आणि बाजीरावांच्या आयुष्यातील दुसरी महत्त्वाची घटना ती म्हणजे पालखेडची लढाई आहे. ती पालखेडची लढाई कशी झाली हे आपण पुढच्या भागात बघूया. नमस्कार.